भावेश बाबूराव गवळी विद्यमान सदस्य आणि आदरणीय मंथन विलास पावडे विद्यमान सदस्य. एंटायर कमिटी आपण देखील या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चला या खेळाडू वर्ग आपणास नम्र विनंती स्पर्धे अंतर्गत करीत आहोत. ओम नमोज आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवघा रिजोजी सर्व मंगल मांगल्ये शिवे स्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. खूपच सुंदर दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतात. विद्यमान उद्घाटक महोदय आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषण जगन्नाथ पावडे किराट गावचं कोहिनूर, विद्यमान यशस्वी उद्योजक व चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी आणि समवेत आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान प्रेसिडेंट अध्यक्ष. अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व सध्या आपण ऑन स्क्रीन पाहतोय. संपूर्ण कुणबी समाजाला आणि पालघर जिल्ह्याला ज्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, एकदा उद्योजकांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे, ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकू शकतो, आयुष्यामध्ये यथार्थ मार्गदर्शन घेऊ शकतो आणि त्यांच्या शुभ हस्ते ही फित त्या ठिकाणी सुयोग्यरित्या या स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि भारतीय संस्कृतीचं यथोचित पालन त्या ठिकाणी औक्षण केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती प्रतीक्षा प्रफुल्ल पाटील आणि आदरणीय सन्माननीय कल्याणी किरण पावडे यांच्या शुभ हस्ते हे औक्षण आपण पाहू शकतायत. सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब या स्पर्धेचे उद्घाटक, आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे यशस्वी उद्योजक व चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक दिग्गज मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेअंतर्गत. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. श्री गणेश या ठिकाणी होतोय. अतिशय रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी आणि दर्जेदार असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये औक्षण या ठिकाणी केलं जात आहे. आमच्या लाडक्या मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये आपण दीप प्रज्वलित देखील करणार आहोत. योग्य आणि सुयोग्य अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या आमच्या तमाम मान्यवरांचं, संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. भारतीय संस्कृतीचा सर्वात मुख्य पाया अर्थातच अतिथी देवो भव. संपूर्ण जगाचा विचार आपण केला तर जवळजवळ 190 पेक्षा जास्त देश आहेत, परंतु भारत हा असा एकमेव देश आहे जिथे पाहुणे हे भगवंताप्रमाणे मानले जातात, गणले जातात आणि त्याचं हे खूप सुंदर दृश्य आपण पाहतोय. सद्यस्थितीमध्ये सर्व अतिथींना सुयोग्य पद्धतीने सन्मानित केलं जात आहे. पुनश्च एकदा महिला भगिनींचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आदरणीय सन्माननीय प्रतीक्षा प्रफुल्ल पाटील आणि आदरणीय सन्माननीय कल्याणी किरण पावडे यांचे देखील मनापासून आभार. सुयोग्य पद्धतीने औक्षण या ठिकाणी झालेलं आहे. आपण लगेचच दीप प्रज्वलनाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे साहेब या स्पर्धेचे उद्घाटक, यशस्वी उद्योजक तथा चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी आणि आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब विद्यमान अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग, तसेच समवेत उपस्थित असलेले सर्व दिग्गज मान्यवर यांना मी प्रेमपूर्वक आणि विनम्र अशी विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठासमोर यावं. शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव पंथी होऊन गेले रथी
महारथी धन्य ही भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाच्या चरणी आपण वंदन करूयात. ही स्पर्धा अगदीच निर्विघ्नपणे परिपूर्ण व्हावी हे साकडं घालूयात. उद्घाटक महोदय आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे साहेब आणि आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करायच्या आहेत. या कुंदेंतू तुषारहार धवला या शुभ्र व्रस्तावृता या विणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिबी दैवे सदा वंदिता सामां पातू सरस्वती भगवती निशेष झाल्या पहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. एक दिवा खेळाडूंच्या विकासाचा, एक दिवा तेजाचा, एक दिवा उत्क्रांतीचा आणि एक दिवा किराट गटाच्या विकासाचा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. दीप प्रज्वलित या ठिकाणी केले जात आहेत उद्घाटकांच्या शुभ हस्ते. तदनंतर लगेचच आपण श्री गणरायाच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. मी विनंती करतोय उद्घाटक महोदय आदरणीय सन्माननीय भूषणजी पावडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते श्री गणरायाच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करावी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती पाली ओझर थेऊर मोरगाव रांजणगाव लेण्याद्री सिद्धटेक महड अष्टवी नायकांसाठी विशेष प्रसिद्ध तुम्हा सर्वांचं लाडकं दैवत श्री गणराया. बोला गणपती बाप्पा. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या ठिकाणी पुष्पमाळ अर्पण केली जाते. श्री गणरायाच्या चरणी एकच साकडा आहे. येणाऱ्या 3ही दिवसांमध्ये कुठल्याही खेळाडूला दुखापत न होता अगदी निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडू दे. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब उद्घाटक महोदय आपण आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करावी. गुलामीच्या वाळवंटात जन्मास येऊन हिंदवी स्वराज्याचा अथांग महासागर निर्माण करणारा जगाच्या इतिहासामधील एकमेव राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज के. केवळ 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या भाळावर अभिमानाने कोरून ठेवावा लिहून ठेवावा असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी परिपूर्ण केला. 350 किल्ल्यांचं साम्राज्य त्यांनी उभारलं. तदनंतर आपण मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे साहेब या स्पर्धेचे उद्घाटक उद्योजक व चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचा आहे. श्री गणरायाच्या चरणी अतिशय दर्जेदार पद्धतीने उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी सुरू आहे. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये किराट गट कला व क्रीडा प्रतिष्ठान पुरस्कृत किराट गट प्रीमियर लीग 2025 7वा हंगाम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 183 देशांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाणार आहे आणि त्या स्पर्धेची ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीमध्ये श्रीफळाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सत्व रज आणि तमो गुणांनी युक्त असे हे श्रीफळ जे भगवंताच्या चरणी वाढवलं जाईल. स्वतः उद्घाटक महोदयांना आपण पाहतोय सध्या लाईव्ह ॲक्शन मध्ये आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे साहेब
यशस्वी उद्योजक व चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी, ज्यांच्याकडून आपण आयुष्यामध्ये आदर्श घेऊ शकतोय, आयुष्य असे जगावे की खरंच जगल्यासारखं वाटले पाहिजे, स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी देखील झटले पाहिजे आणि आपण आयुष्यामध्ये जे कर्तृत्व गाजवतोय त्यामधून सर्वांनाच प्रेरणा मिळाली पाहिजे आणि याचं एक यथोचित आणि समर्पक असं उदाहरण म्हणजेच आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे उद्घाटक महोदय यांच्या शुभ हस्ते श्रीफळ या ठिकाणी समर्पित केलं जात आहे. तदनंतर आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब, समाजाप्रती प्रचंड तळमळ ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कोरलेले आहे, सदैव संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असं हे व्यक्तिमत्व आहे. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि सढळ हस्ते मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जे नेहमीच सहकार्य करत असतात, असं कुणबी समाजामधील आणि पालघर जिल्ह्यामधील लोकप्रिय सुप्रसिद्ध सुविख्यात असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. एक प्रज्ञा सूर्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ समर्पित केलं जात आहे. सरांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थाने आज ही स्पर्धा पावन झालेली आहे. त्यानंतर मी विनंती करेन उद्घाटक महोदय आणि सर्व दिग्गज मान्यवर, आता आपण मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करूया, जेथे यष्ट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन परिपूर्ण केलं जाईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मुख्य खेळपट्टीवरती लाईन अप करून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे आपण यावं मुख्य खेळपट्टीच्या दिशेने. येथे आपण यष्ट्यांचं पूजन करणार आहोत. क्रिकेटची देवता म्हणून जिची ओळख आहे. विनंती करतोय उद्घाटक महोदय आपण या आपल्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन करूयात. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश दामोदर घरत आंबेदे गावातील दर्जेदार व्यक्तिमत्व, विद्यमान अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती पालघर जिल्हा व प्रोप्रायटर वंश एंटरप्राइजेस या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून अंतःकरणापासून आम्ही स्वागत करीत आहोत. किराटगड प्रीमियर लीगच्या या 7व्या हंगामामध्ये समवेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत शैलेश मोहन घरत प्रोप्रायटर SMS ग्लोबल प्रोसेसर कंपनी या स्पर्धेचे विशेष अतिथी आहेत. सरांचं देखील मनापासून स्वागत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत दीपेश दत्तात्रेय पावडे आंबेदे गावातील उच्च श्रेणीय व्यक्तिमत्व, माजी अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग तथा आर्या ऑटोमोटिव्ह बोईसरचे प्रोप्रायटर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब या आपण मुख्य खेळपट्टीवरती उपस्थित राहण्याची कृपा करावी. किराटगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
आदरणीय सन्माननीय वैभवजी नारायण पाटील, सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे विद्यमान सचिव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील अंतःकरणापासून आम्ही स्वागत करीत आहोत या भव्य स्पर्धेमध्ये. आता आपण क्रिकेटची देवता अर्थातच यष्टांचं पूजन करणार आहोत आणि हे पूजन परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश दामोदर घरत साहेब या स्पर्धेचे विशेष अतिथी. आपण आपल्या शुभ हस्ते यष्टांचं यथोचित पूजन करायचं आहे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश दामोदर घरत साहेब, विद्यमान प्रेसिडेंट ग्राहक रक्षक समिती तथा पालघर जिल्हा प्रोप्रायटर वंश एंटरप्राइजेस म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. यष्ट्यांचं यथोचित पूजन, ज्या खेळपट्टीने तुम्हा सर्वांना एक खेळाडू म्हणून ओळख दिली आपल्या विभागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, त्या खेळपट्टीचं यथोचित स्वरूपामध्ये पूजन आपण पाहतोय. सध्या ऑन स्क्रीन आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश दामोदर घरत साहेब, जे संघ मालक म्हणून देखील सुप्रसिद्ध आहेत. अगदी गतवर्षीच त्यांचा संघ किराडगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळला होता. म्हणजेच क्रिकेटवरती देखील अफाट जिव्हाळा जे गेली कितीतरी वर्ष जोपासत आहेत. सध्या आपल्याला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणासहित अगदी घरबसल्या आपण त्यांना पाहू शकतात. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेशजी दामोदर घरत साहेब, विद्यमान अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती पालघर तथा वंश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आणि त्यांच्या शुभ हस्ते यष्टांचं हे पूजन होत आहे. अतिशय नयनरम्य, नयन मनोहरी, नेत्रलोचक, नेत्रदीपक, चक्षु विहंगम असं दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजी क्रीडांगण पेटेगावच्या क्षितिज वलयावर. आणि यथोचित स्वरूपामध्ये हे पूजन परिपूर्ण करण्यात आलेलं आहे. विशेष अतिथी आदरणीय कल्पेशजी दामोदर घरत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ यष्टांच्या चरणी समर्पित केलं जात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आलाच पाहिजे. तदनंतर यष्टांचं पूजन परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय दीपेश दत्तात्रेय पावडे साहेब, सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे माजी अध्यक्ष तसेच आर्या ऑटोमोटिव्ह बोईसर चे प्रोप्रायटर, सरांच्या शुभ हस्ते आपण यष्टांचं पूजन करणार आहोत. क्रिकेटची खेळपट्टी, ज्या खेळपट्टीने आज कितीतरी तरुणांना रोजगार दिला. कुणाला पंच म्हणून, कुणाला समालोचक म्हणून, कुणाला यूट्यूब वाहिनीचे मालक म्हणून, तर कुणाला समालोचक म्हणून, तर बऱ्याच खेळाडूंना देखील आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एका वर्षामध्ये लाखोंची उलाढाल करणारे यशस्वी खेळाडू देखील पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. असा महिमा आहे या खेळपट्टीचा आणि त्या खेळपट्टीचं यथोचित पूजन आपण या ठिकाणी परिपूर्ण करतोय. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात दीपेश दत्तात्रेय पावडे साहेब यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीला श्रीफळ वाढवलं जात आहे. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय किराडगड प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ पावडे साहेब आणि आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब, आपण देखील आपल्या शुभ हस्ते यष्टांचं यथोचित पूजन करावं ही आपणास नम्र विनंती. तसेच यष्टांना अगदी खुलं करायचं आहे या स्पर्धेकरिता. जी लाल रंगाची फीत आपण पाहतोय ती देखील प्रविष्ट करायची आहे, सर्व खेळाडूंकरिता खुली करून द्यायची आहे. आणि त्यासाठी आम्ही विनंती करतोय दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठीचे उद्घाटक महोदय म्हणून लाभलेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषण जगन्नाथ पावडे, यशस्वी उद्योजक व चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी, आणि आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब, विद्यमान अध्यक्ष सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग. जबरदस्त व्यासपीठ खेळाडूंकरिता संपूर्ण किराट गटाच्या कार्यकारिणीकडून उपलब्ध करून दिलं जात आहे आणि त्याचा ते फायदा उचलणार अशी आपण आशा करूयात. जवळजवळ 140 करोडपेक्षा जास्त लोकसंख्येचा भारत देश, ज्यामध्ये आपला एक कुणबी खेळाडू देखील पुढे येईल अशा आशा आणि अपेक्षा या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करूयात. जे उद्घाटन या ठिकाणी सुरू आहे, अनेक दिग्गज मान्यवर आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. जे प्रयोजन डोळ्यासमोर आहे, तुम्हाला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं त्याचं जे प्रयोजन आहे
ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. खेळ जिद्दीने आणि कष्टाने ते तुम्ही प्रदर्शित करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून देखील कुणबी समाजाचं नाव, किराट गटाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजेल असं प्रदर्शन या 3 दिवसात तुम्ही कराल, अशीच आशा आणि अपेक्षा या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही करतोय. दोन्ही उद्घाटक महोदय. आदरणीय सन्माननीय शैलेश मोहन गरज साहेब या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे, तसेच आदरणीय सन्माननीय संतोष विश्राम पावडे साहेब किराट या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती व सामाजिक कार्यकर्ते यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते खेळाडूंसाठी खेळपट्टी खुली करायची आहे. सर्व खेळाडूंची ओळख परेड या ठिकाणी सुरू आहे. खेळाडूंना अनेक अनेक शुभेच्छा. एका बाजूने सदानंद स्मृती आंबेदे पहिल्या सामन्याकरिता आपल्याला पाहायला मिळेल आणि विपक्षामध्ये RPS किंग किराट असे 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये अगदी पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुमचे सर्व दिग्गज मान्यवर उद्घाटक महोदय सध्या आपण पाहू शकतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खेळाडूंना शुभेच्छा देतात. खूप चांगलं व्यासपीठ येणाऱ्या 3ही दिवसांमध्ये किराट गटातील 10 गावांसाठी उपलब्ध आणि त्या 10 गावातील जवळजवळ 150 ते 180 खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत या 3 दिवसांमध्ये. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष विश्राम पावडे किराट, विद्यमान अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती व सामाजिक कार्यकर्ते, तसेच आदरणीय सन्माननीय शैलेश मोहन गरत आंबेदे यांना मी विनंती करतोय की किराट गट प्रीमियर लीगच्या 7व्या हंगामाचा शुभारंभ आपण करायचा आहे आणि खेळाडूंसाठी संपूर्ण खेळपट्टी खुली करायची आहे. दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष विश्राम पावडे किराट गावचा कोहिनूर, विद्यमान अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती व सामाजिक कार्यकर्ते, समवेत आदरणीय शैलेश मोहन गरत आंबेदे, प्रोप्रायटर SMS ग्लोबल प्रोसेसर कंपनी यांच्या शुभ हस्ते आज खऱ्या अर्थाने किराट गट प्रीमियर लीगच्या 7व्या हंगामाचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. आता आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. आदरणीय रवी राठोड साहेब आणि राजू दिवरे साहेब कॉन्ट्रॅक्टर्स यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतोय. किराट गट प्रीमियर लीग 2025 7व्या हंगामामध्ये ते टॉस या ठिकाणी होतोय. 2 संघांमध्ये कॉइन स्विंग केला जाईल. या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आदरणीय भूषण जगन्नाथ पावडे आणि आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग करण्यात आलेला आहे. छाप असा उच्चार जो केला जातोय. ते नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकलेला आहे सदानंद स्मृती आंबेदे या संघाने. एकंदरीत काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण 6 षटकांचा सामना आहे. काय वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? प्रतिस्पर्धी संघामध्ये बघितलं फलंदाज आहेत. आकाश सारखा मोठा फलंदाज आहे, गोलंदाज प्लस बाकी अजून तुमचे फलंदाज आहेत. खूप मोठे मोठे नाव आहेत. रोहन आहे, रोशन आहे, रुपेश आहे. परंतु आम्ही त्यांना एक 35-40च्या आसपास रोखण्याचा विचार करणार आणि तेवढ्यामध्येच आम्ही त्यांना थांबवणार. कसं वाटतं एकंदरीत आयोजन आणि नियोजन? किराटगड प्रीमियर लीग 7वा हंगाम जो थेट प्रक्षेपित केला जातोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, आयोजकांच्या मेहनतीविषयी काय म्हणशील?
आयोजकांबद्दल बोलायचं झालं तर आज हा 7वा हंगाम आहे. ह्या 7ही हंगामामध्ये पहिल्या हंगामात जेवढा जोश होता तेवढाच आजही आहे आणि ह्यापुढेही राहील. प्लस अजून बोलायचं झालं तर आपल्या समाजाबद्दल बोलायचं झालं, ह्या समाजाने क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. खूप मोठे खेळाडू घडवलेले आहेत. आता SKCL सारखी मोठी स्पर्धा होते. हे सर्व योगदान हे समाजाचं आहे. त्याच्यामुळे ह्या योगदानाबद्दल ह्या कमिटीचा खूप मनापासून मी धन्यवाद देतो. येणारे नवीन खेळाडू खूप चांगले खेळ खेळतील एवढी आशा बाळगतो. नक्कीच. शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे. लहानपणापासून तू क्रिकेट बघत आलेला असशील. एकंदरीत TV मध्ये सर्वात जास्त कोणत्या खेळाडूचा तुला खेळ आवडला, त्याने प्रभावित केलं आणि तू देखील ठरवलंस मी देखील माझ्या गावासाठी क्रिकेट खेळ आणि माझ्या गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करेन. तुझी प्रेरणा आणि तुझा आवडता खेळाडू कोणता? ऑब्वियसली रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सर्वच खेळाडू आहेत. विराट कोहलीसारखं मोठं नाव आहे, महेंद्रसिंग धोनीसारखं नाव आहे. सर्वच खेळाडू, कोणत्या एका खेळाडूला आपण जज नाही करू शकत, परंतु खेळांमध्ये बघितलं सर्वच खेळाडू त्यांच्या लेवलने खूप मोठे खेळाडू आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जे स्वीकारलेलं आहे. तदनंतर आपण आकाशकडे वळणार आहोत. आकाश, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस जिंकलो असतो तरी पण आम्ही पहिली बॅटिंगच घेतली असती. म्हणजे मनासारखंच झालेलं आहे. 6 षटकांमध्ये काय वाटतं ग्रीन ग्रास आहे. यंदाच्या हंगामासाठी सुरुवात किती केलंय तू, एकंदरीत सराव किती केलाय आणि काय वाटतंय 6 षटकांमध्ये आयडियल टोटल काय असेल प्रतिस्पर्धी संघासमोर? 6 षटकांमध्ये आम्ही एक 60+ करण्याचा प्रयत्न करू आणि प्रॅक्टिस बोलायला गेलं तर पावसामुळे खूप प्रॅक्टिस एवढी करता आली नाही, परंतु जेवढा सराव केला तेवढा आहे भरपूर. शेवटचा प्रश्न विचारतोय. तुला जर एक चॉईस दिली, कारण तू अष्टपैलू खेळाडू आहेस, गोलंदाजी देखील करतोस आणि तितकीच चांगली फलंदाजी देखील तुझ्याकडून होते, परंतु तुझ्याकडे जर एक जादूची झडी आली, तुला चॉईस करायला सांगितलं तर तू कोणती गोष्ट निवडशील? 6 चेंडूत 6 षटकार की 6 चेंडूत 6 विकेट्स? 6 चेंडूत 6 विकेट. 6 चेंडू 6 षटकार तर ऑलरेडी परिपूर्ण केलेले आहेत. आकाश, तुझ्या देखील खेळासाठी अनेक शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून जी न्यूज आहे, खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे सदानंद स्मृती आंबेदे या संघाने आणि 6 षटकांमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजी करण्यासाठी प्राचारित केलेला आहे. तर आता आपण वळूयात आमच्या मुख्य उद्घाटकांकडे. मी म्हणेन की वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो. आणि आज जर आपण पाहिलं, स्वतः जे उद्घाटक महोदय ते आहेत प्रशांत दादा सातवे, आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून आम्ही नेहमीच काहीतरी शिकत असतो. आणि एका बाजूने भूषण जगन्नाथ पावडे साहेब, त्यांच्या पदांचा उल्लेख तर आपण केलेलाच आहे. तो उल्लेख केला किंवा नाही केला तरी विशेष फरक नाही पडणार, कारण आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव आहेच आहे. तर आता आपण त्यांचं यथोचित असं मार्गदर्शन घेऊयात. प्रशांत दादा, काय वाटतं एकंदरीत या स्पर्धेबद्दल, तुम्ही काय म्हणाल आणि खेळाडूंना काय मार्गदर्शन करणार? खरं तर या वर्षी किराट गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 6 पर्व ही नानिवलीच्या त्या मैदानामध्ये खेळवली आणि प्रथमच यावर्षी शहराच्या ठिकाणी, ते सुद्धा बोईसरमधील नावाजलेलं जे मैदान आहे बेटेगावचं, आणि त्या मैदानामध्ये ही लीग घेत आहेत. ही खरं तर खूप मोठी अभिमानाची बाब आहे की समाजासाठी सुद्धा तेवढीच आहे आणि या किराट गटासाठी सुद्धा तेवढीच आहे की शहराच्या ठिकाणी ही आपली क्रिकेटची स्पर्धा होते आणि ह्या गटातील सर्व खेळाडूंना एक खूप मोठं व्यासपीठ लाभलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि अतिशय सुंदर आपण बघितलं असेल तर दर्जेदार असं हे आयोजन आणि नियोजन आहे. आणि त्यामध्येच आपल्या सुमधुर आवाजामध्ये या स्पर्धेचं समालोचन होणारे दीपेशजी, तर ती सर्वात मोठी सगळ्या खेळाडूंसाठी आणि सर्व श्रोत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे. धन्यवाद प्रशांत दादा यांचं अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन आपण ऐकलं. तदनंतर दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषण जगन्नाथ पावडे साहेब, यशस्वी उद्योजक तथा चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी. सर, आपण या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आपल्याला आयोजन नियोजन कसं वाटलं आणि आमच्या नवोदित नवख्या खेळाडूंना काय मार्गदर्शन करणार? आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर आताच्या कार्यकारिणी आयोजन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शहराच्या ठिकाणी केलेलं आहे. त्याकरता मी त्यांचं पूर्ण अभिनंदन करेन माझ्याकडून. आणि अशा स्पर्धा नेहमी घडत राहावे, त्याच्यातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत
आणि त्यांनी आपल्या देशासाठी राज्यासाठी नाव करावं असं मी अपेक्षा करतो तुमच्या खेळाडूंकडून. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर पंचांचे निर्णय शक्यतो जे दिले असतील ते मान्य करा. तिथे काय वाद न घालता कशा स्पर्धा सुरळीत पार पडतील असा विचार करून सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सर्व खेळाडूंना आणि या नियोजित कमिटीला या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे आपल्या दोन्ही लाडक्या उद्घाटक महोदयांसाठी. तदनंतर अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय सन्माननीय दीपेश दादा दत्तात्रय पावडे, आपल्या युवक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा आर्या ऑटोमोटिव्ह बोईसरचे प्रोप्रायटर. दादा, आपलं मार्गदर्शन आम्हाला व्हावं ही नम्र विनंती. किराट गट कबड्डी लीगसाठी उपस्थित ह्या लीगचे विद्यमान अध्यक्ष क्रिकेट लीग प्रीतमजी आंबेकर, ह्या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक आणि मोठे बंधू भूषणजी पावडे, युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, युवा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आणि आमचे स्नेही प्रशांतजी सातवी, त्यांच्यासोबत त्यांचे चिटणीस आणि आमचे सहकारी वैभवजी पाटील, ह्या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले शेतकरी संघर्ष समितीचे विद्यमान अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतोषजी पावडे साहेब, माझे स्नेही कल्पेश घरत, शैलेश घरत आणि ह्या कमिटीमध्ये काम करणारे संतोष पाटील, किरण पावडे, जयेश घरत, आपल्या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे ज्यांनी क्रिकेटसाठी एक क्रेज तयार केला असे आमचे स्नेही भावेशजी पावडे आणि बरीचशी मंडळी इथे उपस्थित आहेत, संघमालक आहेत. प्रथम तर मी किराट गट क्रिकेट लीग कमिटीचं अभिनंदन करेन की त्यांनी 9 गावांचं क्रिकेट ह्या बोईसरसारख्या मोठ्या शहरामध्ये घेण्याचं धाडस केलं. आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंना पुढे जायचं असेल तर अशा मैदानांची गरज असते जिथे ते चांगल्या पद्धतीचा खेळ खेळून आपलं कौशल्य दाखवू शकतात, आपला खेळाचा चांगला विकास करू शकतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मित्रांनो, कुणबी समाजाची 2 संस्था आहेत, युवक मंडळ आणि ज्ञाती मंडळ. त्यांनी समाजाला एकत्र यायला पाहिजे, तरुणांना एकत्र यायला पाहिजे म्हणून खेळापासून ह्या संस्थांची सुरुवात केली. पण खेळापुरती मर्यादित न राहता त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त समाजाला काय हवं आहे ते देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आज आपण बघतोय युवक मंडळ जे 58 वर्षापासून ह्या ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत, त्यांनी शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो किंवा इतर गोष्टी असोत, राजकीय सामाजिक, ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम ह्या ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे. आणि पालघर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ह्या मंडळांना चांगलं स्थान निर्माण केलेलं आहे. खेळ हा माध्यम आहे, आपण त्याच्या माध्यमातून सर्व एकत्र येतोय आणि एकमेकांशी स्नेहभाव वाढतो. हीच भावना आपण खेळाच्या माध्यमातून जपायला पाहिजे. पण मी खास करून तरुणांना विनंती करेन की खेळाला फक्त खेळाच्या माध्यमातून बघू नका, तर त्याला एक करिअर म्हणून पण बघा. म्हणजे आपण जे काही शिक्षण घेतो त्याच्यासोबत खेळ हा खेळायलाच पाहिजे. नुसतं बौद्धिक ज्ञान असून फायदा नाही आहे. तरुणांना मैदानी खेळसुद्धा जमायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी ही मंडळं सगळी प्रयत्न करत असतात. आपण चांगले खेळाडू म्हणून पुढे या. आमच्यासारख्या ज्या संस्था काम करतात किंवा प्रतिनिधी काम करतात ते तुमच्यासाठी निश्चितच पुढे येण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू. एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी ह्या 3 दिवसामध्ये सांघिक खेळ करून ह्या स्पर्धेला सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा अशी मी शुभेच्छा देतोय सर्वांना. धन्यवाद. धन्यवाद दीपेश दादा, आपले देखील मनापासून आभार. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आता आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार. तसेच उद्घाटक महोदयांना विनंती आहे की व्यासपीठाकडे प्रस्थान करण्यापूर्वी आपण फलंदाजी आणि गोलंदाजीचा आस्वाद घ्यायचा आहे. हॅलो 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 तर ते उद्घाटक महोदय प्रशांत दादा सातवी आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग स्टॅन्सवर. बघूयात हॅलो त्यांचं स्ट्रोक सिलेक्शन
तसं असणार आहे. चांगल्या पद्धतीने अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. थोडंसं मिस टायमिंग झालं आणि चेंडू जो आहे तो गोलंदाजाच्या हातामध्ये होता. दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय भूषण जगन्नाथ पावडे किराट या स्पर्धेचे उद्घाटक आणि आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब जे खेळाचा आस्वाद घेत आहेत. सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा शब्द फुलांनी आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. हॅलो, मी सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हॅलो, सर्व मान्यवर पाहुणे, आपणास विनंती आहे